आज आपल्याकडे अनुराधा मॅम आल्यात. त्यांनी त्यांच्या फिनफिट कंपनीबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला एक्सप्लेन केल्यात. त्यांच्या ह्या कंपनीतून त्या बऱ्याच फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. त्यांनी इन्शुरन्स, त्यानंतर बेसिक इन्व्हेस्टमेंट कशी करायची, त्याचे बेसिक्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे एक्सप्लेन केल्यात. सो हा एपिसोड पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ लाईक करा. अनुराधा मॅम, तुमचं बालपण, त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन वगैरे हे कुठे झालं? म्हणजे मुंबईतूनच आहात तुम्ही? मी अगदी पक्की मुंबईकर आहे. आय एम बॉर्न अँड रेज्ड इन चेंबूर, ओके. सबर्ब ऑफ मुंबई, आणि तिकडेच माझं एज्युकेशन झालं आहे. स्कूल एज्युकेशन इन चेंबूर. शाळेचं नाव होतं अफॅक इंग्लिश स्कूल. आणि ग्रॅज्युएशन जे झालं आहे कॉलेज, आय डिड माय ग्रॅज्युएशन फ्रॉम रुईया. म्हणजे रुईया कॉलेजमधनं ग्रॅज्युएशन करायचं हे माझं सुरुवातीपासूनच एम होता आणि झालं तिकडनंच. सायन्स एज्युकेशन, केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं. आणि नेहमीच मुंबईमध्येच आहे मी. आय एम फ्रॉम मुंबई. ओके. सो तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं रुईयामधून आणि बरोबर. मग त्याच्यानंतर तुम्ही इमिडिएट जॉब केला की कसं काय? म्हणजे नाही, इमिजिएट जॉब नाही केला. लाईफ हॅपन आणि लग्न झालं. त्यामुळे मी ग्रॅज्युएशनला जॉब केलाच नाही. मी आय वॉज अ होममेकर. 10 वर्ष मी होममेकर होते. ओके. मग होममेकर नंतर मग जॉब तुम्ही कसं, म्हणजे ती जर्नी काय होती? मला थोडंसं त्याच्याबद्दल थोडं जर्नी म्हणजे कसं झालं की लग्न लवकर झाल्यामुळे मुलगी लवकर झाली, ती मोठी झाली. मग असं वाटलं की आता काहीतरी बघूया, काहीतरी करूया, लेट्स डू समथिंग. म्हणून ह्या दृष्टीने मग मी माझ्या MBAसाठी अप्लाय केलं. डिस्टन्स एज्युकेशनमध्ये MBA करण्यासाठी अप्लाय केलं की म्हटलं जरा जस्ट टू इन्क्रीज द रेझ्युमे, नुसतं एक BSc ग्रॅज्युएटच्यामध्ये काय जॉब मिळेल ह्याच्यासाठी मी ते केलं होतं. आणि असंच आय वॉज लुकिंग आउट फॉर अपॉर्च्युनिटीज, थोडं एक्सपिरियन्स. तर त्याच्यात मला एक समोरून ऑफर आली. त्यावेळेला प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्स कंपनीज नवीन सुरू झालेल्या. सो दे वर लुकिंग आउट फॉर देअर डिस्ट्रीब्युशन ॲडवायझर्ससाठी. तर एका फ्रेंडनी ऑफर दिली की ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्समध्ये इन्शुरन्स एजंट्स अपॉइंट करतात आहे, वुड यू लाईक टू जॉईन? म्हटलं ठीक आहे. विचार केला की फायनान्स फील्डमध्ये मला नेहमीच इंटरेस्ट होता. मी ग्रॅज्युएशन सायन्समधनं केलं आहे, पण माझा ऑलवेज इंटरेस्ट होता फायनान्स फील्डमध्ये. तर इकडे कसं होतं की एक फक्त ट्रेनिंग घ्यायचं आहे, आपल्याला काहीच नाही करायचं आहे, फ्लेक्सिबल आवर्स आहेत. म्हटलं बघूया, एक्सपिरियन्स घेऊन काय हरकत आहे. मेन म्हणजे नाव आवडलेलं मला ICICI प्रुडेन्शियल, कारण प्रुडेन्शियल कप इंडियाने जिंकला होता, वर्ल्ड कप. तेव्हापासून ते असं इट हॅड अ नाईस रिंग टू द इयर, ICICI प्रुडेन्शियल. म्हटलं ठीक आहे, लेट मी ट्राय. तर त्या ह्याने मी बाय चान्स, बाय ॲक्सिडेंट, आय जॉईन्ड द इन्शुरन्स इंडस्ट्री इन 2004. ॲज अ एजंट जॉईन? ॲज अन एजंट. आय स्टार्टेड माय करियर ॲज अ लाईफ इन्शुरन्स एजंट. ओके, ठीक आहे. मग आफ्टर एजंट म्हणजे तुम्ही त्याच्यातच कंटिन्यू केलं, कसं काय होतं मग पुढे? मी जेव्हा एजन्सी घेतली, आय वॉज असोसिएटेड विथ द घाटकोपर ब्रांच, आणि आय वॉज इन कंपनी ऑफ व्हेरी गुड पीपल. थोड्या दिवसांनी मला असं कळलं की इन्शुरन्स जेव्हा मी हे जो फील्ड आहे ह्याच्यामध्ये जे माझे इनहेरंट गुण आहेत किंवा माझे जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ते सगळेच यूज होत आहेत. कारण मला लोकांना भेटायला आवडतं, मला ट्रॅव्हल करायला आवडतं, मला खूप बोलायला आवडतं. फायनान्स फील्डचा मला खूप नेहमीच अट्रॅक्शन होतं. नंबर्स, बेसिकली नंबर्स. आय एम फॉन्ड ऑफ नंबर्स म्हटल्यावर हे सगळ्याच गोष्टी त्या फील्डमध्ये आल्या. सो आय कंटिन्यूड, आय स्टार्टेड लाईकिंग. 3-4 महिने झाले, आय वॉज डुईंग वेल इन द फील्ड. आणि मला समोरून कंपनीकडनं ऑफर आली. दे ऑफर्ड मी अ जॉब की फ्रॉम एन एजंट ॲज अ मॅनेजर. सेम कंपनी? सेम कंपनी. विदिन 4 months दे ऑफर्ड मी दिस जॉब अँड आय सेड वाय नॉट, लेट मी ट्राय दॅट ऑल्सो. कारण एंड ऑफ द डे आय वॉज डुईंग माय MBA फॉर अ जॉब. ही जर समोरून ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे, फील्ड आपल्याला आवडीचं आहे, तर आय एम एन्जॉईंग इट, सो वाय नॉट. सो आय जॉईन ICICI प्रुडेन्शियल ॲज अ मॅनेजर. ओके, ॲज अ मॅनेजर. मला सेल्समध्ये? सेल्समध्ये, सेल्स मॅनेजर. सेल्स मॅनेजर. आय जॉईन द कंपनी ॲज अ सेल्स मॅनेजर. ओके. सो मग सेल्स मॅनेजर ॲज इन तुम्हाला सगळे सेल्स टीम मॅनेज करणं आणि ते सगळं? येस. तर तिकडे कसं होतं ना, तो पण एक वाईड प्रोफाईल होता. ॲज अ सेल्स मॅनेजर आमचा जॉब काय होता की आम्हाला आधी डिस्ट्रीब्युशन इन्क्रीज करायचं आहे. सी, ऑल कंपनीज, फायनान्स कंपनीज वर्क ऑन डिस्ट्रीब्युशन. तुमची जेवढी लोकं ऑन फील्ड, फीट ऑन स्ट्रीट असतात, तेवढा कंपनीला जास्त रीच असतो.
सो आमचा जॉब होता की पहिला आम्ही हे रिक्रूट करायचे, एजंट्स रिक्रूट करायचे, त्यांना मेंटॉर करायचं, त्यांना सेल्ससाठी सपोर्ट करायचं आणि त्यांच्याकडनं बिझनेस डेव्हलपमेंट करून घ्यायची. तर हे 4 टाईपचे प्रोफाईल एकाच जॉबमध्ये असल्यामुळे फायदा मला खूप झाला त्या जॉबचा. सो हा जॉब तुम्ही किती वर्ष केलात? मी जवळजवळ 7 वर्ष केला हा जॉब. तर त्याच्यामध्ये आय हॅड अ व्हेरी बिग टीम साईज ऑफ अबाउट 50 पीपल अंडर मी. आय टूक 4 प्रमोशन्स इन दॅट पिरियड. कारण आम्हाला मिडल मॅनेजमेंटमध्ये मला जायचंच नव्हतं. कारण माझा एंड ऑब्जेक्टिव्ह नेहमीच होता की मला कधी ना कधीतरी जॉब सोडून मला माझा स्वतःचा बिझनेस करायचा आहे. अच्छा, हे तुमचं प्री हे डिसाइडेड नेहमीच होतं. त्यामुळे मी कधीच मिडल मॅनेजमेंटमध्ये जायचा विचार नाही केला आहे ना, की ब्रांच हेड बनायचं किंवा तो नव्हताच. मी फ्रंटलाईन सेल्समध्येच नेहमी राहिले, कारण मला आय वॉन्टेड टू बी इन टच विथ डिरेक्ट क्लायंट्स, क्लायंट सर्व्हिसिंग, डिरेक्ट सेल्स, क्लायंट्सबरोबर इंटरपर्सनल रिलेशनशिप्स किंवा मॅनेजिंग माय टीम. मला ह्या एक्सपिरियन्समध्येच राहायचं होतं. म्हणून मी कधीच ते मिडल मॅनेजमेंटमध्ये जायचा विचारच नाही केला. ओके. सो मग 7 वर्ष तुम्ही जॉब केलात बोलतात. मग 7 वर्षानंतर तुम्ही स्वतःचं काम चालू केलं? हो. म्हणजे कसं होतं की जसं मी म्हटलं की मला पुढे जाऊन माझा बिझनेसच सेट करायचा होता. तर या 7 वर्षाच्या अनुभवानंतर मला वाटलं की नाव द टाईम हॅज कम, लेट मी टेक द नेक्स्ट लीप. म्हणून मी माझा जॉब सोडला इमिजिएटली. परत माझी जी ॲडवायझरशिप होती ती एजन्सी घेतली, कारण हे फील्ड मला कधीच सोडायचं नव्हतं. अच्छा, ॲज अ एजंट परत तुम्ही? येस, मला continue केलं. ही फील्ड आणि ती कंपनी कधीच सोडायची नव्हती. म्हणून मी परत इमिजिएटली एजन्सी घेतली अँड आय स्टार्टेड अन इव्हेंट कंपनी विथ अ पार्टनर. म्हणजे माझी बहिणीच आहे ती. आम्ही दोघींनी मिळून पार्टनरशिपमध्ये ग्रासहॉपर इव्हेंट्स ही इव्हेंट कंपनी सुरू केली. बोथ ऑफ अस कम फ्रॉम कॉर्पोरेट बॅकग्राऊंड्स. ओके. पण वी डिसाइडेड वन डे की बाबा चला आपण बिझनेस सुरू करूया, आपण काहीतरी वेगळं करूया. आणि वेगळं म्हणजे काय, आम्हाला इमिजिएट होतं फर्स्ट की आपण चला इव्हेंट करूया, कारण वी हॅव अ व्हेरी बिग फॅमिली. आमची एक्सटेंडेड फॅमिली, जॉईंट फॅमिली खूप मोठी आहे. कॉन्स्टंट इव्हेंट्स होत असतात. मी कॉन्स्टंट मॅनेज करतो. म्हटलं जर आम्ही 50-100 लोकं रोजच आपण मॅनेज करतो तर वाय नॉट पुट इट टू यूज. सो वी स्टार्टेड अन इव्हेंट कंपनी आणि 10 वर्ष मी इव्हेंट्स केलेले आहेत. ओके. तर इव्हेंट्स करण्याचं कारण पण हेच होतं की तो एक एक्सपर्टीज होता लोकांना मॅनेज करायचं. ह्याच्यामध्ये मला नेटवर्किंग वाढवणं, कॉर्पोरेटशी आमचे बरेचसे कॉर्पोरेट क्लायंट्स ह्याच्यामध्ये आहेत. वी डिड अ लॉट ऑफ कॉर्पोरेट इव्हेंट्स. म्हटल्यावर आमचा कॉर्पोरेट बॅकग्राऊंडचा अनुभव प्लस नेटवर्किंग आमचं झालं आणि साईड बाय साईड माझं लाईफ इन्शुरन्स चालूच होतं. तर 10 वर्ष मी इव्हेंट्स आणि इन्शुरन्स हे दोन्ही केलं. ओके. हे 2011 टू 2021 पर्यंत. अच्छा, 21 हे पर्यंत. कंप्लीट 10 इयर्स तुम्ही 10 इयर्स मी हे केलं, इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्लस इन्शुरन्स. दोन्ही. त्यावेळेला आय वॉज असोसिएटेड ओनली विथ वन कंपनी, ICICI लाईफ, ओके. ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स. ओके. नंतर 20मध्ये आपलं कोविड आलं. कोविडनी बऱ्याच लोकांना असं जागवलं, बऱ्याच गोष्टींची आपल्याला जाणीव करून दिली. कोविडमध्ये आम्हाला हे जाणवलं की लोकांना जाणवलं की इन्शुरन्स किती इम्पॉर्टंट आहे. बी इट लाईफ इन्शुरन्स, बी इट टर्म इन्शुरन्स, बी इट सेविंग्स, बी इट वेल्थ मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स, ह्या सगळ्यांचं इम्पॉर्टन्स किती आहे. प्लस सोर्स ऑफ इन्कम. यू कॅनॉट डिपेंड ऑन वन सोर्स ऑफ इन्कम. पॅसिव्ह इन्कम जनरेट करणं, मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम करणं, हे आम्ही बिलीव्ह करतच होतो, पण लोकांनाही त्याची जाणीव झाली. तर ह्या सगळ्यामध्ये असं झालं की इव्हेंट्स थोडेसे वर्षभर मागे पडले, कारण होतच नव्हते. म्हटल्यावर मग मी परत नेक्स्ट स्लीप घ्यायचा विचार केला. आय सॉ की पीपल अराउंड मी वर लुकिंग फॉर मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम. दे वर लुकिंग फॉर पॅसिव्ह इन्कम. स्वतःसाठी पण पॅसिव्ह इन्कम बिल्ड करणं जरुरी आहे हे लक्षात आलं. हे सगळं कंबाईन करून मग मी डिसाईड केलं, आय लेफ्ट द इव्हेंट कंपनी अँड आय स्टार्टेड माय ओन इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी. ओके. म्हणजे इव्हेंट कंपनी तुम्ही सोडली. 2021मध्ये मी माझी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी सुरू केली. ओके. म्हणजे इन्शुरन्स अपार्ट पण तुम्ही अजून सर्व्हिसेस चालू केले? हो. आता माझा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी जेव्हा सुरू केली, द नेम ऑफ माय कंपनी इज फिनफिट सोल्युशन्स. ओके. फिनफिट म्हणजे काय, फायनान्शियल फिटनेस. ओके. लाईक हाऊ युअर मेंटल हेल्थ इज इम्पॉर्टंट, फिजिकल हेल्थ इज इम्पॉर्टंट, तसंच फायनान्शियल हेल्थ इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो विथ दॅट आयडिया आय स्टार्टेड दिस कंपनी कॉल्ड फिनफिट सोल्युशन्स. आता ह्या फिनफिट सोल्युशन्समध्ये आम्ही काय करतो की आम्ही हे सगळेच जे आपल्याला फायनान्स रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सगळ्या कवर करतो.
मग बी इट इन्शुरन्स, बी इट म्युच्युअल फंड्स, बी इट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, बी इट युअर प्लॅनिंग फॉर रिटायरमेंट, बी इट चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग, NRI पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, हे तर करतोच. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही जसं एक्सपर्टीज आहे इन्क्रीजिंग और रिक्रुटिंग, डिस्ट्रीब्युशन अँड मेंटॉरिंग द पीपल, तेही आम्ही करतो. तो एक आमचा वेगळा व्हर्टिकल आहे. ओके, म्हणजे PMS. नाही, PMS पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हे आहे, हे वेल्थ मॅनेजमेंटमध्ये आलंच. ओके. त्याच्या व्यतिरिक्त जे आम्ही मेंटॉरशिप करतो ॲज इन गेटिंग पीपल ऑन बोर्ड, ओके. हां. टीचिंग देम अबाउट इन्व्हेस्टमेंट्स, ओके. टीचिंग देम अबाउट इन्शुरन्स, हाही एक आमचा व्हर्टिकल आहे. नाईस. ओके. सो फिनफिट तुम्ही चालू केलं इव्हेंट कंपनीचं, तर तुम्हाला, मला वाटतं सेल्सचा तुम्हाला आधीपासूनच अनुभव आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही खूप इझिली मला वाटतं हे सगळं मॅनेज केलं असणार एवढ्या टाईममध्ये. पण मग आता जेव्हा तुम्ही स्वतःची कंपनी स्टार्ट केली आहे, त्याच्यात तुम्ही बरेच मला वाटतं फायनान्शियल सर्व्हिसेस, सगळ्याच टाईपच्या तुम्ही फायनान्शियल सर्व्हिसेस देतात. ह्याच्यात जो आपल्या ऑडियन्स बघतायत, ज्यांना फायनान्स कसा, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी स्टार्ट करायची, किंवा जे लोक त्यांना कळतच नाही आहे, त्यांना सुरुवात करायची आता, तर ह्यांच्यासाठी तुम्ही काय स्टेप बाय स्टेप गोष्टी सांगत जाल? स्टेप बाय स्टेप गोष्टी म्हणजे कसं आहे ना, की हा एक फार मोठा सब्जेक्ट आहे, वास्ट सब्जेक्ट आहे. पण जर छोटं जर सांगायचं झालं ना, की प्रत्येकाला आधी हे कळायला पाहिजे की 3 स्टेप आपण म्हणू शकतो. पहिल्या सुरुवातीला, म्हणजे ज्याला सुरुवात करायची आहे, की आपल्याला इन्व्हेस्ट कशासाठी करायचं आहे, इन्व्हेस्ट का करणं हे जरुरी आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला एक गोल असायला हवा. वाय. आणि तो गोल कसा असायला हवा? इट शुड बी अ स्मार्ट गोल. नुसता गोल असून नाही, की मला ना चंद्रावर जायचं आहे, हा गोल नाही असू शकत. असू शकतो, आय एम नॉट सेईंग, कोणाचाही असू शकतो. आणि आता हल्ली तर चंद्रावर पण जातातच आहेत, आणि नाही म्हणजे तिकडे पण इन्व्हेस्ट करतातच आहेत लोक. बट दॅट इज नॉट अ स्मार्ट गोल फॉर एव्हरीबडी. स्मार्टचा अर्थ काय? स्मार्ट इज SMART. स्मार्ट म्हणजे तो एक स्पेसिफिक असायला हवा गोल. ओके. स्पेसिफिक म्हणजे काय असू शकतो, की मला घर घ्यायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे, किंवा मला 2 वर्षात एवढा पैसा जमवायचा आहे. तो एक स्पेसिफिक आहे. देर इज अ टॅग टू दॅट गोल. सेकंड आहे तो मेजरेबल असतं. M म्हणजे मेजरेबल. मेजरेबल म्हणजे तो गोल जो आहे तो मी कसा पुरा करते आहे. की आज जर मला समजा मला 10 लाख इज माय गोल, 10 lakhs गाडी घेण्यासाठी, तर मी कुठे पोचलेली आहे, कितवर पोचली आहे, कॅन आय मेजर द ग्रोथ ऑर द जर्नी, तर ते असतं. थर्ड आहे ए म्हणजे अचिवेबल. 2 वर्षात 10 लाख 20 लाख अचिवेबल आहे. आपल्या लेमॅनच्या इन्व्हेस्टमेंटनी 2 वर्षात 1 करोड 10 करोड अशक्य आहे. अशक्य आहे. अशक्य असं नाही आहे, पण इट इज नॉट रिअली अचिवेबल. अचिवेबल, अटेनेबल ए. तिसरं असतं R, रेलिव्हंट. इज इट रेलिव्हंट? म्हणजे माझ्या जे लाईफस्टाईल आहे किंवा माझं जे लाईफ आहे त्याला तो रेलिव्हंट आहे का गोल, म्हणजे R. आणि टी म्हणजे टाईम बाउंड. मला 1 करोड कमवायचे आहेत, पण माझ्याकडे टाईमच नाही आहे. मग त्याला 10 वर्ष का 20 वर्ष का 50 वर्ष, त्याला काहीच अर्थ नाही आहे. इट शुड बी टाईम बाउंड, की दिस अमाऊंट ऑफ मनी or this goal I need to achieve in this time. So my goal has to be defined, which is to be smart. Second, I should be looking at my budgeting, की मी जो गोल मी करते त्याच्यासाठी माझं बजेट काय आहे, माझ्याकडे तेवढा पैसा आहे, कॅन आय स्टार्ट इन्व्हेस्टिंग, हाऊ मच शुड आय स्टार्ट इन्व्हेस्टिंग. सो इट शुड बी द बजेटिंग. अँड देन ऑब्व्हियसली देर हॅज टू बी अ स्ट्रॅटेजी, की गोल आहे माझ्याकडे बजेट पण आहे, पण स्ट्रॅटेजी काय आहे. तर ह्याच्यासाठी जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करतो तेव्हा आपल्याला ह्या थोड्या बेसिक गोष्टींकडे आधी बघावं लागतं. अँड ओनली देन वन्स वी डिफाईन दिस वी कॅन मूव्ह फॉरवर्ड. ओके. सो हे तर झालं की बेसिक त्याला त्या गोष्टी मेजरेबल आहेत का, किती एक्झॅक्टली त्याला हवेत आणि किती टाईम बाउंडसाठी बेसिकली हवेत हे मला ह्याच्यावरनं समजतंय. ह्या तर झाल्या की त्याने एखाद्या पर्सनने स्टार्ट कसं करावं. करेक्ट. पण मला बेसिक गोष्ट खूप वेळा समजत नाही किंवा लोकांनाही समजत नाही की इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग ह्या 2 गोष्टी असतात. खूप जण म्हणतो आपण मी पैसे सेव्ह केले, मी पैसे इन्व्हेस्ट केले,
तर ह्याच्यात काय फरक आहे, हा काय चांगला प्रकार प्रश्न आहे? चांगला आहे अनिकेत, व्हेरी गुड क्वेश्चन. आता आपण कसं आहे ना, आपण सेविंग्स आणि इन्व्हेस्टमेंट हे ना खूप इंटरचेंजेबली वापरतो किंवा आपल्याला वाटतं की या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. पण त्याच्यामध्ये ना एक मूलभूत फरक आहे, बेसिक डिफरन्स आहे. सेविंग्स म्हणजे काय आहे की माझा जो पैसा आहे, आता जर मी एक्झाम्पल दिलं की तुझ्याकडे आज 1,00,000 रुपये आहेत. ओके, आज 1,00,000 रुपयामध्ये आपल्याला काय येतं, म्हणजे आता समजा आपल्याकडे इझी आहे, सोनंच जर पकड, आज तुला 1,00,000 रुपयामध्ये तुला 10 ग्राम ग्राम. सोनं आपल्याला मिळतं आहे. सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ 1,00,000 टुडे. आता समजा उद्या एका वर्षाने तीच व्हॅल्यू 1,00,000चे 2,00,000 झाली सोन्याची, तर तुला पुढच्या वर्षी त्या 1,00,000मध्ये किती सोनं मिळणार? 5 ग्रामच ग्राम. मिळणार. सो दॅट मीन्स द व्हॅल्यू ऑफ मनी डज नॉट रिमेन द सेम. सेविंगचा अर्थ काय आहे की ही जी व्हॅल्यू ऑफ मनी आहे ना, इट शुड नॉट इरोड नाही व्हायला पाहिजे. की मी पैसे सेव्ह करणं ह्याचा अर्थ काय की माझा पैसा असा मी गुंतवायला पाहिजे की त्याची व्हॅल्यू इरोड नाही व्हायला पाहिजे. सो इट रिमेन्स द सेम. सो बेसिकली ह्याच्यामध्ये काय असतं की सेविंग जेव्हा मी करते तो माझा एक शॉर्ट टर्म गोल असतो की वर्षभरात किंवा 2 वर्षात मला काय अचीव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी मी आज 1,00,000 रुपयाची व्हॅल्यू 2 वर्षांनी पण 1,00,000 राहिली तरी हरकत नाही. आय एम नॉट इरोडिंग माय व्हॅल्यू ऑफ मनी. दॅट इज सेविंग्स. माय मनी इज ॲक्च्युली नॉट ग्रोन. आजचे मी 1,00,000 इन्व्हेस्ट केलेले उद्या 2,00,000 जरी झाले तरी जर टेक्निकली बघितलं तरी इट इज नॉट रिअली ग्रोन बिकॉज आय हॅव जस्ट सेव्ड इट फ्रॉम इरोडिंग. इन्व्हेस्टमेंटचा अर्थ काय आहे की ती जी माझी व्हॅल्यू ऑफ मनी आहे, इट शुड बीट द इन्फ्लेशन अँड इट शुड ग्रो. ओके. जे आज माझे 1,00,000चे जर उद्या 2,00,000 झाले तर आय एम जस्ट सेव्ड द मनी फ्रॉम इरोडिंग. बट इफ आय हॅव इन्व्हेस्टेड, इफ माय रेट ऑफ रिटर्न्स इज मोर दॅन द इन्फ्लेशन, जिथे 1,00,000चे तर 3,00,000 झाले तर माझी व्हॅल्यू वाढलेली आहे पैशांची ॲक्च्युली. दॅट इज इन्व्हेस्टमेंट. सो इन्व्हेस्टमेंट्स आर ऑलवेज अ हायर रिटर्न instrument and it is a longer term strategy of investments. सो इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्या पैशाची व्हॅल्यू ॲक्च्युली वाढते. सेविंग्स करतो तेव्हा आपली पैशाची व्हॅल्यू आहे ती इरोड होते. ओके, समजलं. तुम्ही एक शब्द वापरला, इन्फ्लेशन. त्याचा काय अर्थ? इन्फ्लेशन म्हणजे कसं आहे की जसं आता मी तुला म्हटलं की आज मला एखादी वस्तू काय रेटला मिळते, तीच वस्तू मला 2 वर्षापूर्वी किती लाभ मिळायची. जसं आता आपण सोन्याचाच परत मी एक्झाम्पल देईन, कारण आता ते खूप त्याचं लाख झाल्यामुळे ना लाख मोलाचं झालेलं आहे ते. लाख मोलाचं पण झालं आहे. हां, तर आज मला 1,00,000मध्ये 10 ग्राम सोनं मिळते. काही वर्षापूर्वी मला 1,00,000मध्ये 20 ग्राम सोनं मिळायचं. ह्याचा अर्थ काय झालेला आहे की व्हॅल्यू जे रेट्स आहेत ते वाढलेले आहेत. इन्फ्लेशन म्हणजे काय, बेसिकली जी वस्तू आपल्याला आधी एका रेटमध्ये मिळायची, एका कॉस्टला मिळायची, तीच वाढलेली आहे. प्रत्येक गोष्टीचाच भाव वाढलेले आहेत. तर 1,00,000 ज्या 1,00,000मध्ये एखादं घर कोणाच्या व्यक्तीचा महिन्याचा खर्च निघायचा, तो आज निघणार नाही. बरोबर, सगळंच. आज 1,00,000च्या वेळी तुम्हाला 1,50,000 लागतील. ग्रॉसरी पण वाढली, सगळ्याचे रेट्स वाढले. तो जो रेटचा डिफरन्स आहे कॉस्टचा, त्याला इन्फ्लेशन म्हणतात. ओके. सो दॅट इज वाय वी ऑलवेज से की समजा तुमचा इन्फ्लेशन जे आपला आहे ना, हॉवर्स अराउंड 5 to 7.5% ओके. इंडियामध्ये. 7-7.5% इज हे. तर हे आपण, आणि हे 7-7.5% जेव्हा आपण म्हणतो ना, ते आपण म्हणतो आहे आपल्या नॉर्मल गोष्टींचं, म्हणजे रोजच्या गोष्टींचं. लक्झरी आयटम्स इज अ डिफरंट, ते तर खूपच जास्त असतं. तर गेल्या 3 वर्षात दुप्पट झाले. तर सोनं ॲटलीस्ट ना अनिकेत इज नॉट युअर एव्हरीडे रिक्वायरमेंट. राईट. दॅट्स अ डिफरंट, इट्स अन इन्व्हेस्टमेंट. Right. सोनं काय आपण रोज नाही घेत, पण फोन हा आपण रोज वापरतो. आज फोनशिवाय आपण नाही राहू शकत, आणि एव्हरी 2-3 इयर्स यू वॉन्ट टू बाय अ न्यू फोन. तर त्याच्यावरचं जर तो इन्फ्लेशन बघितलं, द कॉस्ट इज मच हायर. लक्झरी आयटम्स, कार्स, द लक्झरी आयटम्स इन्फ्लेशन विल ऑलवेज बी हायर. ऑफकोर्स. स्कूटी पण मला आठवतंय 50-60 हजारात ॲक्टिवा यायची एका टाइमपर्यंत. आता त्या 1,00,000-1,15,00,000 रुपये Exactly. ॲक्टिवा येत आहेत. एक्झॅक्टली. मला आठवतंय मी बुलेट घेतली 2017ला,
ती काहीतरी 1.5 1.5 लाखाच्या लाखाची, आसपास, ती correct. आता 2.5-3 लाखाला येते. म्हणजे 3 लाखाला बुलेटच नाही मिळणार आजच्या तारखेला. सो लक्झरी आयटम्सवरचा जो आहे ना, तो इन्फ्लेशन इज मच हायर. बट वी टॉक अबाउट नॉर्मली वेन वी टॉक अबाउट इन्फ्लेशन, वी आर टॉकिंग अबाउट द रेग्युलर थिंग्स. आपले ग्रोसरीज झाले, आपले रेंट झालं, आपलं इलेक्ट्रिसिटी झालं, ते दॅट ग्रोज ॲट अ दॅट इज अन हॉवर्स अबाउट 6 to 8% किंवा 7-7.5% तू म्हण. तर जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, इफ युअर इन्व्हेस्टमेंट डज नॉट गिव्ह युअर रिटर्न मोर दॅन द इन्फ्लेशन, मनी इज गेटिंग इरोडेड. ओके. आणि समजा जर माझे 1 लाखाचे 7% जर इन्फ्लेशन असेल, तर ते पुढच्या वर्षी 1 लाखाचे मला 1,07,000 जर नाही मिळाले, तर माझं व्हॅल्यू कमी झाली ना पैशाची. समजलं. जे इन्फ्लेशन म्हणजे जी गोष्ट मला 1 लाखामध्ये आज मिळते, ती एका वर्षाने मला 1,07,000 मध्ये मिळणार. तर माझे पैसे पण त्याच रेटनी ग्रो झाले तर आय एम ॲट द सेम लेवल. करेक्ट. बट इफ माय मनी ग्रोज फ्रॉम 1 lakh to 1,14,000, आय हॅव बीटन द इन्फ्लेशन. आय हॅव गेन्ड मनी. असं तर ते 7% खाली असेल तर मग आपण पैसे लूजच करतोय. लूजच पैशाची व्हॅल्यू लूज करतोय. लूज करतो. येस, व्हॅल्यू म्हणजे लूज करतो. पर्चेसिंग पॉवर लूज करतोय आपण. कळलं, समजलं. ओके, इन्व्हेस्टमेंट कशी सुरुवात करायची हे तर तुम्ही एक्सप्लेन केलं. जर एखादा पर्सन, त्याचं एज आहे 25 इयर्स, ओके, आणि एक आहे जो 40 इयर्सचा आहे, आणि एक पर्सन आहे जो 60 एज म्हणजे रिटायरमेंटला आलेला आहे किंवा रिटायर्ड झालेला बरोबर. आहे. तर ह्या 3 पर्सनने, ह्या 3 लोकांनी कसं काय इन्व्हेस्ट करायचं? आता ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे, वन साईज डज नॉट फिट ऑल म्हणतात तसं आहे, की एकतर प्रत्येकजण, ही जी व्यक्ती तुझे जे एक्झाम्पल्स दिले, प्रत्येकजण आपल्या लाईफ स्टेजच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर आहेत. म्हटल्यावर प्रत्येकाची स्ट्रॅटेजी एक होऊ शकत नाही इन्व्हेस्टमेंटची. इन्व्हेस्टमेंटच्या बऱ्याच स्ट्रॅटेजीज असतात. म्हणजे आपल्याला ते प्रत्येक व्यक्तीचं, इवन आता तू जर 25 वर्षाचा म्हणला, प्रत्येक 25 वर्षाची व्यक्ती सेम नसते. आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं जे त्यांचं प्रोफाईल आहे ते बघून इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला क्युरेट करायला लागतात. पण काही बेसिक रूल्स असतात. हे एक जनरल झालंच आपल्याला, की क्युरेशन, कस्टमायझेशन करायचंच आहे. पण जनरल रूल्स तर असतातच ना. जसं फॉर एक्झाम्पल, आता एक आपण जर मेडिकल टर्म्समध्ये घेतलं, आपण BPचं घेतलं, 120/80 इज अ स्टँडर्ड BP. पण हा प्रत्येकाला लागू होत नाही, कारण प्रत्येकाच्या प्रोफाईल, हेल्थ कंडिशन्स, फॅमिली कंडिशन्सपासून कोणाचा 130/90 ऑल्सो कुड बी नॉर्मल. फॉर समबडी 110/80 कुड बी नॉर्मल. कारण इट डिपेंड्स अपॉन द पर्सन. पण जनरल एक रूल काय आहे, की 120/80 इज द स्टँडर्ड. तसे आपल्याकडे पण काही रूल्स आहेत, स्टँडर्ड रूल्स आहेत वेन इट कम्स टू इन्व्हेस्टमेंट फॉर अ ले पर्सन टू बेसिकली अंडरस्टँड अँड स्टार्ट. एक रूल काय आहे, रूल ऑफ 72. रूल ऑफ 72चा अर्थ काय, म्हणजे आपण मगाशी इन्फ्लेशन किंवा ह्या गोष्टी बोललो, तर आता समजायला की ले पर्सनला की मला किती पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे, हे काही रूल्स आहेत. रूल ऑफ 72 म्हणजे काय, माझ्या इन्व्हेस्टमेंटला डबल व्हायला किती वर्ष लागणार. ते कसं असतं, की समजा जर तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 8% रिटर्न देते, रिटर्न इज 8%. हाऊ मेनी इयर्स विल इट टेक टू डबल युअर मनी इज 72 divided by 8. ओके. 72 divided by the rate of return will determine how many years it takes to double your money. म्हणजे 72 divided by 8 म्हणजे 9. 9 वर्षात तुमचे पैसे डबल होणार जर तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट 8% आहे. ओके. दुसरा आहे रूल ऑफ 70. ह्याच्यामध्ये उलट आहे, की तुमचे पैसे अर्धे व्हायला किती वेळ लागेल. अच्छा. अर्धे म्हणजे व्हॅल्यू, ह्याच्यात इन्फ्लेशन आलं. व्हॅल्यू. सो रूल ऑफ 70 म्हणजे इफ युअर इन्फ्लेशन इज 7%, जसं आपण बोललो 7% इन्फ्लेशन असेल, तर 70 divided by 7 म्हणजे 10 वर्षात तुमचे आजचे पैसे अर्धे होणार. अच्छा, त्याची व्हॅल्यू अर्धी होणार. आज जर माझ्याकडे 1 लाख आहेत, तर पुढच्या 10 वर्षात 10 वर्षात तुझी व्हॅल्यू 50,000 झालेली असेल. ओ, हे कसं एक सिम्पल अंडरस्टँडिंगसाठी. समजलं. तिसरा आहे एक रूल, आम्ही म्हणतो 50-30-20. 50-30-20 रूल काय आहे, की कशी आपण इन्व्हेस्टमेंट बजेटिंग कसं करायचं. कारण आपण मगाशी बोलताना आपल्याकडे एक बजेटिंग पण आलेलं होतं गोल्ससाठी. बजेटिंग कसं करायचं. 50% जी तुमची इन्कम आहे, 50% शुड गो इन टू वॉन्ट्स, म्हणजे जे मॅन्डेटरी आपले नीड्स, जे आपले मॅन्डेटरी एक्सपेन्सेस आहेत ना, तुमच्या घराचा EMI असो किंवा रेंट असो, तुमचे ग्रॉसरीज असो, तुमचे बिल पेमेंट्स असो, ह्या सगळ्यामध्ये 50% तुमचे खर्च व्हायला पाहिजे आपल्या सॅलरीचे, इन्कमचे 50%. येस, इन टू दीज आर द नीड्स. कारण ह्याच्यात आपण निगोशिएट नाही करू शकत, कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. येणारच आहे. बरोबर.
त्याच्यामध्ये 50. पण अगेन ते किती यायचं आहे ते आपण मॅनेज करू शकतो. सो इट शुड स्टे दॅट विदिन 50% ऑफ युअर इन्कम. 30% इज वॉन्ट्स. वॉन्ट्स म्हणजे काय, की आज तुला मोबाईल 20,000चा पण मिळतो आहे, तुला 2,00,000चा पण मिळतो आहे. गाडी तू छोटी पण घेऊ शकतो, मोठी पण घेऊ शकतो. वेकेशन, वी वॉन्ट टू एन्जॉय, राईट? वी आर अर्निंग ॲट द एंड ऑफ द डे टू एन्जॉय. तर हे सगळे आपले वॉन्ट्स आहेत. ह्या वॉन्ट्समध्ये यू शुड नॉट स्पेंड मोर दॅन 30% ऑफ युअर इन्कम. अँड द रिमेनिंग 20% शुड बी इन्व्हेस्टेड. सी आयडियली इट शुड बी अदर वे राऊंड. आधी इन्व्हेस्टमेंट करायची आणि हे बाकीचं करायचं. पण टू स्टार्ट ऑफ विथ वी कॅन फॉलो द 40-30-20 रूल. बेसिक असं आहे. परत अगेन पर्सन टू पर्सन दिस विल डिफर, एज वाईज दिस विल डिफर. आणि एक 25 वर्षाची जी व्यक्ती आहे त्याचे एवढे नीड्स त्याचे नीड्स नसणार, बरोबर आहे. वॉन्ट्स असतील पण नीड्स नसणार. सो ही कॅन ॲलोकेट मोर मनी टू इन्व्हेस्टमेंट ऑर मोर मनी टू वॉन्ट्स. आपण तसं करू शकतो. सिमिलरली 40 इयर्सची व्यक्ती आहे, तिचं कसं त्यांचे वॉन्ट्स नीड्स जास्त असणार आहेत. त्यावेळेला यू हॅव टू मॅनेज की 25व्या वर्षी तुम्ही जास्त सेव्ह करा, 40sला आल्यावर तुम्ही जास्त स्पेंड करा बिकॉज ऑन द नीड्स. अगेन वेन यू कम टू 60 your needs will be lesser, your wants could be more. So depending on the age that you are in or the stage of life that you are in, this can be managed. पण हा एक जेनरिक रूल आहे. ओके. 50-30-20. दुसरा एक नॉन नेगोशिएबल रूल आहे ना, की कोणीही व्यक्ती कुठल्याही स्टेज ऑफ लाईफला असो, वी डोंट नो उद्या काय होणार. सो यू शुड ऑलवेज हॅव अन इमर्जन्सी फंड विच इज अबाउट युअर 6 months ऑफ इन्कम, 6 months ऑफ एक्सपेन्स. जर माझा महिन्याचा खर्च जर 1 लाख रुपये असेल तर कुठल्याही पॉईंटला माझ्याकडे 6 लाख रुपये असायला पाहिजेत. कारण आज मी कमावते, उद्या कोणी बघितलं आहे, काही झालं आणि इफ माय इन्कम स्टॉप्स, आय शुड नॉट बी सफरिंग, माय फॅमिली शुड नॉट बी सफरिंग. म्हटल्यावर एक 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड नेहमीच प्रत्येकाकडे असायला हवा. अगेन ह्याच्यात पण मी म्हणेन 25 वर्षाच्या वयाच्या मुलाकडे 3 महिन्याचा असेल तरी चालेल. 40 years विल हॅव रिस्पॉन्सिबिलिटीज. अगेन तो सिंगल आहे, फॅमिली आहे, डिंक आहे, म्हणजे डबल इन्कम, नो किड्स आहेत का, मुलं आहेत, लोन्स आहेत, त्याच्यावर त्या व्यक्तीसाठी 6 महिने वुड बी मॅन्डेटरी. अगेन समबडी हू इज ॲट रिटायरमेंट विल हॅव मेड सम अरेंजमेंट्स. मग परत त्याची गरज नाही आहे. दे कॅन कम डाऊन टू 3 times. सो देर इज अ रूल विच इज अ इमर्जन्सी फंड आपला एक असायला पाहिजे. चौथी गोष्ट आहे एक इन्शॉरन्स. आपल्या लायबिलिटीज कवर करण्यासाठी आपल्याकडे टर्म इन्शॉरन्स असणं मॅन्डेटरी आहे प्रत्येकाला. ओके. दॅट्स अ नॉन निगोशिएबल गोल. प्रत्येकाकडे टर्म इन्शॉरन्स असणं. मग तो 10 ते 20 times ऑफ युअर इन्कम असायला हवा. आपले लायबिलिटीज किती आहेत, म्हणजे समजा तुझा इन्कम आहे वर्षाचा 10 लाख रुपये आणि तुझे लायबिलिटीज काय आहेत, लोन्स आहेत काय, हे सगळं पकडून आपल्याला आपला इन्शॉरन्स आपल्याला डिफाईन करायचा असतो. ॲटलिस्ट मिनिमम 10 times ऑफ युअर ॲन्युअल इन्कम शुड बी युअर इन्शॉरन्स अमाऊंट. ओके. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, की आज माझ्यावर काय काय जबाबदाऱ्या आहेत फायनान्शियल. फायनान्शियल जबाबदाऱ्या काय आहेत, म्हणजे मी जर आज बाहेर पडले, यू नेवर नो. आम्ही इन्शुरन्समध्ये काय म्हणतो, यू शुड प्लॅन फॉर लिव्हिंग टू लाँग अँड लिव्हिंग टू शॉर्ट. म्हणजे समजा जर आज मी बाहेर पडले आणि माझी डेथ झाली तर माझ्या फॅमिलीवर फायनान्शियल बर्डन यायला नाही पाहिजे. तो बर्डन कसा मी कमी करू शकतो, मी घेणार टर्म इन्शुरन्स. सो टर्म इन्शुरन्स म्हणजे इज प्युअर अँड प्युअर लायबिलिटी कवरेज, फायनान्शियल लायबिलिटी कवरेज. If something happens to me, the insurance company will give that amount to my family. So if my liability today is, म्हणजे समजा आज मी वयाच्या 40व्या वर्षी आहे and I am earning 20 lakh of rupees per year. पुढची 20 वर्ष मी काम करणार आहे, म्हणजे माझा इन्कम किती आहे, अर्निंग इन्कम 4 करोड. माझी लायबिलिटी समजा मला आज काही झालं तर माझ्या फॅमिलीचा 4 करोडचं नुकसान होतं आहे. समजा मी एखादा लोन घेतलं असेल 1 करोडचं, मी गेले तर माझ्या फॅमिलीवर ते बर्डन येणार, म्हणजे माझी लायबिलिटी फायनान्शियल काय झाली 5 crores. सो आय शुड बी कवर्ड फॉर दॅट मच अमाऊंट. ओके. सो दॅट माय फॅमिली डज नॉट सफर फायनान्शियली आफ्टर आय एम गॉन.
दॅट इज टर्म इन्शुरन्स. ओके. बट 5 करोडचा इन्शुरन्स त्याचा मला वाटतं जो हे असतो प्रीमियम तो पण खूप हाय असेल. हां, म्हणून टर्म इन्शुरन्स जो असतो ना तो खूप कॉम्पिटेटिव्ह असतो. आणि त्याच्यामध्ये काय आहे ना, तुमच्या रिटर्न्स काही नसतात. ओके. दिस इज नॉट अ सेव्हिंग ऑर अन इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके. इट इज प्युअर अँड प्युअर फायनान्शियल लायबिलिटी कव्हरेज. ओके. सो द प्रीमियम्स आर अबाउट 0.1% to 0.5% ऑफ द इन्शुरन्स कवर. अच्छा, एवढा कमी असतो. हो. त्यामुळे टर्म इन्शुरन्स हे एक नॉन निगोशिएबल गोल असतो. सो एव्हरीबडी शुड डिपेंडिंग अपॉन देअर लायबिलिटीज हॅव अन टर्म इन्शुरन्स ऑफ बिटवीन 10 to 20-25 टाइम्स. ओके. हे एक प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे. म्हणजे आपण काय केलं, इमर्जन्सी फंड बनवला, आपण टर्म इन्शुरन्स घेतला. दुसरं काय असतं की आपल्याला जे आपले EMIs आहेत, जसं मग अशी बजेटिंगमध्ये ते झालं, EMIs जे असतात ना, दॅट शुड नॉट एक्सीड 30% ऑफ युअर इन्कम. कारण आपण 50%च आपण नीडसाठी ठेवतो आहे. तर इफ युअर EMIs एक्सीड अ सर्टन अमाऊंट, all the whole budgeting will go for a toss. So as a practice, your EMI should not be more than 30% of your income. Again, EMIs will be typically between the age of 30 to 45-50. त्यामुळे त्या एजमध्ये आपल्याला ते थोडंसं तिकडे मॅनेज करावं लागेल, जसं आपण मगाशी डिस्कस केलं. हे झालं. तिसरं, ह्याच्या पुढे आपण जेव्हा जातो तेव्हा काय आहे की आता आपण येतो इन्व्हेस्टमेंटकडे. इन्व्हेस्ट कुठे करायचे, इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स काय आहेत. तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की देर आर 3 कॅटेगरीज, ब्रॉडली देर आर 3 कॅटेगरीज ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज. एक आहे डेट, एक आहे सेविंग्स, आणि दुसरं आहे इक्विटीज. इक्विटीज कॅन गिव्ह यू फंटॅस्टिक रिटर्न्स. पण आपण एक ले पर्सनच्या दृष्टिकोनातनं बोलतो आहे. सो इक्विटी विल गिव्ह यू अबाउट 12% रिटर्न्स. A debt instrument will give you about 6% returns, आणि about 8% रिटर्न्स इन अ डेट इन्स्ट्रुमेंट. आणि दुसरं असतं आपला सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये पैसे पडलेले असतात, किंवा जस्ट एव्हरी ते 4%. तर हा आपल्याला एक फिगर डोक्यात पाहिजे की मला इमर्जन्सी फंड जसा आहे तो माझा सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये पडला असेल, बिकॉज देअर आय एम नॉट लुकिंग ॲट अन ग्रोथ, दो यू कॅन डू दॅट ऑल्सो, पण ते आहे. दुसरा आहे डेट, की जिथे माझा शॉर्ट टर्म गोल्स आहेत, आणि इक्विटी जिथे माझे लॉंग टर्म गोल्स आहेत. 12, 8, 4 हे आपण डोक्यात ठेवू शकतो. नंतर मग येतं की आता मी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करते, इक्विटीचं आता हल्ली खूप आहे, कशी करायची. एक स्टँडर्ड रूल आहे 100 मायनस युअर एज. 100 मायनस युअर एज शुड बी युअर इक्विटी एक्सपोजर. सो समबडी हू इज, इफ यू आर 38, 100 मायनस 38 म्हणजे 62. सो 62% कॅन गो इन टू इक्विटी. ओके. सो 25 वर्षाची व्यक्ती आहे, 100 मायनस 25, 75% कॅन गो इन टू इक्विटी. ओके. 40 इयर्सची व्यक्ती, 100 मायनस 40, 60% कॅन गो इन टू इक्विटी. सिमिलरली फॉर अ 60 year old, 100 मायनस 60, 40% कॅन गो इन टू इक्विटी. हे कशाला आता, इक्विटीचं कसं आहे ना, की इक्विटीमध्ये आम्ही नेहमी म्हणतो इट इज नॉट टायमिंग द मार्केट, इट इज टाईम इन द मार्केट. So obviously for a 25-year-old, you'll always have a longer period of time for investment to appreciate, to take those risks. जी appetite पण असते, mentally also you are stronger, you have more number of years to recover any loss if it happens. म्हणून जेवढं तुझं एज कमी, the equity exposure can be higher. जसं जसं आपण रिटायरमेंट एजकडे पोचतो, ॲज वी नियर दॅट ना, आपल्याकडे जो वेळ आहे टू टेक द रिस्क कमी होत जातो. म्हणून असं म्हणतात की 100 मायनस युअर एज शुड बी युअर इक्विटी एक्सपोजर. आणि नंतर असं एक आम्ही म्हणतो की 3 S's वर आपल्याला फोकस करायला पाहिजे. आता आपण जेव्हा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात फक्त म्युच्युअल फंड येतं, कारण दे हॅव मेड इट पॉप्युलर. पण बेसिकली आपण जर तो शब्दशः घेतला अर्थ, सिस्टमॅटिक म्हणजे काय, अगदी आपण वेळोवेळी रेग्युलरली करणं, ह्याला सिस्टमॅटिक म्हणतात. इन्व्हेस्टमेंट म्हणजे ऑब्व्हियसली आपण इन्व्हेस्ट करतोय, प्लॅन म्हणजे प्लॅन. तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा आपला कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये असू शकतो. गोल्ड असू शकतं, म्युच्युअल फंड असू शकतं, तुझे इन्शुरन्सचे प्रीमियम्स असू शकतात, तुझं रेकरिंग डिपॉझिट असू शकतं, पोस्टल इन्व्हेस्टमेंट्स असू शकतात, PPF असू शकतं, म्हणजे जे पण स्टॉक्समध्ये असू शकतं, SIP स्टॉक्समध्ये पण असू शकतात ना, नॉट ओन्ली म्युच्युअल फंड्स. सो एनी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट इज गुड.
दुसरा एस म्हणजे काय, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. सिस्टमॅटिक ट्रान्सफर म्हणजे काय, की मी आज जर गोल्ड इज गिविंग मी गुड रिटर्न्स, आय एम इन्व्हेस्ट इन टू गोल्ड. टुमॉरो इफ आय थिंक की गोल्डमधनं काढून मला दुसरीकडे त्या वेळेला वेळच्या वेळी व्यवस्थित करायचं असेल, ह्या एका एका इन्स्ट्रुमेंटमधनं दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये, इट कॅन बी विदिन द सेम क्लास ऑर इट कॅन बी अमंग डिफरंट क्लासेस ऑफ इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामध्ये त्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणतो. आणि तिसरा स्टेज आहे ते, पहिला आपण इन्व्हेस्ट करतो आहे, मग आपण त्याला मॅनेज करतो आहे. कारण जसं आपण म्हटलं की 100 मायनस एज, त्याचप्रमाणे ॲट एव्हरी स्टेज ऑफ युअर लाईफ आर रिक्वायरमेंट्स विल चेंज, द सिच्युएशन विल चेंज, आपल्याला ते मॅनेज करायचं आहे. तिसरं आहे ह्याच्यातच की SWP, म्हणजे आता आपण इन्व्हेस्ट केले चांगले, आपण त्याला मॅनेजही केलं आहे आणि आता आपण ते सिस्टमॅटिकली आपण विड्रॉ करायचे टू टेक केअर ऑफ युअर एक्सपेन्सेस. तर ह्या 3 S ही स्ट्रॅटेजी पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स काय आहेत, दॅट विल डिपेंड अगेन ऑन द लाईफ स्टेज. 25 वर्षाच्या व्यक्तीचं वेगळं असणार आहे, 40व्या वर्षी वेगळं असणार आहे, 60व्या वर्षी वेगळं आहे. सो ऑल दीज आर इंटरलिंक्ड. त्यामुळे 25, 40, 60 म्हणजे जसे तू एक्झाम्पल्स दिले, प्रत्येकासाठी एक स्ट्रॅटेजी असणार आहे. ती कशी वापरायची किंवा ती कशी क्युरेट करायची, त्याच्यामध्ये आमचा एक्सपर्टीज असतो आणि तिकडे आम्ही येतो. ओके. इन्शुरन्समध्ये MDRT म्हणून काहीतरी वर्ड ऐकला आहे मी, सो तो काय असतो? ऑस्कर माहिती आहे तुला? हां. सो MDRT जे आहे ना, इट इज अकिन टू द ऑस्कर्स ऑफ द इन्शुरन्स इंडस्ट्री. हो. MDRTचा फुल फॉर्म म्हणजे काय, $1 मिलियन राऊंड टेबल. सो इट इज अ ग्लोबली रेकग्नाइज्ड प्लॅटफॉर्म, US बेस्ड आहे, ग्लोबली रेकग्नाइज्ड प्लॅटफॉर्म आहे की जिथे देर इज अ टार्गेट फॉर एव्हरी कंट्री. इट्स अ कॅलेंडर इयर अचीवमेंट. जे आपला कसा फायनान्शियल आहे एप्रिल टू मार्च, पण ही बिकॉज इट्स अ ग्लोबल थिंग, इट्स अ कॅलेंडर इयर अचीवमेंट. 1 Jan to 31 December प्रत्येक वर्षी एक टार्गेट दिला जातो आणि तो ग्लोबल असतो. तुमच्या करन्सीमध्ये येतो तो, पण सगळ्यांसाठी तो सेम असतो वर्ल्ड ओव्हर. ह्या वर्षीचा टार्गेट अबाउट 45 to 46 लाखचा या वर्षीचा टार्गेट आहे. सर तुम्ही जर जाऊन इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये सांगितलं की यू आर अन MDRT, everybody will understand what it is. You know, like I said, it's the Oscars of the and in India, only not even 1% of the insurance agents achieve this. And globally also that is not more than 1.5-2% of the whole insurance agent population who achieves this. So I have achieved this MDRT multiple times. So Nice. no, that is my aim की every year that should happen. कारण ते कसं आहे की एक रेकग्निशन आहे, यू गेट युअर रेकग्निशन ऑन अ ग्लोबल प्लॅटफॉर्म. आमच्याकडे इन्शुरन्समध्ये तसे खूप सारे रेकग्निशन असतातच, पण हा एक एकदम ग्लोबल असतो. आमचं कंपनी रिलेटेड तर असतंच खूप सारं, बट दिस इज अ ग्लोबल रेकग्निशन. सो प्राऊड टू से दॅम बीन अन MDRT मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स. नाईस. खूप जणांना आजकाल अर्ली रिटायर्ड व्हायचं आहे, म्हणजे खूप यंगस्टर्सचं ते ड्रीम आहे आजकालचं की अर्ली रिटायर्ड व्हायचं आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय प्लॅनिंग करून देतात? हे तर आमचा फेवरेट टॉपिक आहे. कारण कसं होतं ना की आपल्या आधीचं म्हणजे आमच्या आधीचं जे जनरेशन होतं तेव्हा एक फिक्स्ड होतं की तुमचं ऑर्गनायझेशन काय आहे त्याच्याप्रमाणे तुमचं वय, 58ला तुम्ही रिटायर होणार आहे का 60ला रिटायर होणार आहे, रिटायर झाल्यावर काय कन्सल्टन्सी हे फिक्स्ड होतं. पण 58च्या आधी कोणीच रिटायर नाही पाहिजे. त्यांची लाईफ वॉज सॉर्टेड. काम केलं, पेन्शन आलं किंवा त्यांचे ते सेविंग्स केले आणि त्याच्यावर, कारण रिटायर्ड झाल्यावर पण लाईफ वॉज व्हेरी कूल. कुठे आरामात घरात बसायचं आहे आणि आपलं जे काय करायचं आहे. नंतर आलं आमचं जनरेशन. आमच्या जनरेशनला काय होतं, आमच्या जनरेशनला 58पर्यंत कोणालाच काम करायचं नाही. इट वॉज लाईक यू रिटायर 45 वॉज द फेवरेट एज इन आर जनरेशन, की 45ला आपण रिटायर व्हायचं आहे. आता ह्याच्यात मी जेव्हा आपण रिटायर म्हणतो ना, रिटायर आपण म्हणतो आहे फ्रॉम ॲक्टिव्ह कॉर्पोरेट जॉब्स ऑर ॲक्टिव्ह अर्निंग. पण लोक नंतर आपल्याला जे पाहिजे ते करतच असतात. त्यांचा पीपल मे बी हॉबीज जे आहे ते परस्यू करणार किंवा काही बिझनेस सुरू करणार, ते सगळं होतंच. पण ॲक्टिव्ह ह्याच्यातनं रिटायर करणं आमच्या जनरेशनला होतं 45. पुढचं जनरेशन आलं, थिंग्स ऑलवेज चेंज. आता तर काय 45 पण खूप वाटतं. 35-40 इज वेन पीपल वॉन्ट टू रिटायर.
त्याला म्हणजे नवीन त्याला एक कॉन्सेप्ट पण आला आहे, त्याला म्हणतात फायर, फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली. सी रिटायरमेंटचं कसं आहे की इट इज ऑल्सो अबाउट द स्टेजेस और हाऊ इट हॅज बीन. आधीच्या जनरेशनला कसं होतं ना, जर सेविंग्सचे पॅटर्न काय होते आपल्या, FD होत्या, लाईफ इन्शुरन्स होतं, PPF होतं, पोस्टल होतं. जसं आपण मगाशी म्हटलं, एका ह्याच्यात तुला लक्षात आलं असेल की ह्या ज्या रिटायरमेंटच्या ह्या ज्या सेविंग्स आहेत ना, डेटमध्ये येतात, त्याचं रिटर्न्स किती होते? 8%. इन्फ्लेशन तेव्हा 6-6.5% होतं. 8% लोकांना चालत होतं, प्रॉफिटेबल होतं. पण त्याच्यासाठी दॅट इज वाय यू हॅव टू वर्क टिल 58 सो दॅट यू बिल्ड दॅट कॉर्पस ॲट 8% अँड यू रिटायर. सी रिटायरमेंट नंतरचे नीड्स पण जास्त, वॉन्ट्स पण जास्त नव्हते, नीड्स पण नव्हते. पीपल वर हेल्दियर, तो मेडिकलचा पण खर्च नव्हता. त्यामुळे तो जो आहे 8% वाला पिरियड असल्यामुळे दॅट वॉज गुड इनफ फॉर पीपल. नंतर आला आमचं जनरेशन जिथे म्युच्युअल फंड्स have become a big thing. So we are in the 12 to 15% return. So 45 age is good enough. Next generation is into even higher returns. कारण आता ऑप्शन्स पण जास्त आहे, अवेअरनेस खूप आहे. इंडिया इज अ ग्रोईंग इकॉनॉमी, मनी इज बीइंग मेड म्हटल्यावर यू कॅन अफोर्ड टू रिटायर अर्ली. बट इफ यू कोणालाही रिटायर करायचं असो, मी 58ला व्हायचं आहे, 45ला व्हायचं आहे किंवा 35ला व्हायचं आहे, until and unless you are financially independent, you cannot retire. So how can you be financially independent is where we come into the picture. आमचं जे एक्सपर्टीज आहे ना, रिटायरमेंट प्लॅनिंग जेव्हा आम्ही म्हणतो ना, त्याला एक पर्टिक्युलर एज नाही आहे. इट्स नॉट नेसेसरी की आधी आपल्या डोक्यात कसं आहे की रिटायरमेंट म्हटल्यावर की नाही 58 वर्षाची व्यक्ती, 60 वर्ष नाही. तुम्हाला जर रिटायर व्हायचं आहे ना 45ला, तुम्ही या ना आमच्याकडे 25व्या वर्षी, या ना 30व्या वर्षी. We will manage your portfolio in such a way that you can retire at 45. Your money will earn for you. Passive income that your money generates, savings, the investment generate, we will do it for you. आता तुम्ही म्हणालात की रिटायरमेंट प्लॅनिंग तुम्ही करून देतात. सो रिटायरमेंट प्लॅनिंग एक्झॅक्टली काय करून देतात? अर्ली एजवाल्यांसाठी पण आणि नॉर्मली जे 50-60मध्ये रिटायर्ड होणार त्यांच्यासाठी तुम्ही काय प्लॅनिंग करून देतात? आता जेव्हा आम्ही काय करतो त्याच्या आधी हे इम्पॉर्टंट कसं आहे ना, त्याचं एक छोटंसं मी एक्झाम्पल देते. जेव्हा आपण वेन वी टॉक अबाउट फायनान्शियल फिटनेस, विच इज माय कंपनीज नेम, और फायनान्शियल हेल्दी असायला पाहिजे, तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्टी काय आहेत हे आधी एक आपण एका छोट्या एक्झाम्पलनी सांगते. एक्झाम्पल म्हणजे फार रेलिव्हंट आहे ते. घर हे सगळ्यांनाच प्यार आहे आपल्याला, प्रत्येकाचीच गरज आहे, कुठेच गेलेलं नाही आहे. घर कसं बनतं? एक असतं फाउंडेशन, 4 भिंती आणि छत, बेसिक. ह्या गोष्टी तर पाहिजेत. मग त्या कशा कॉम्बिनेशनमध्ये आहेत ते वेगळं, पण ह्या 3 गोष्टी तर आहेत. आता ह्याच्यामध्ये फाउंडेशन म्हणजे काय? आमच्या भाषेत फायनान्शियल लँग्वेजमध्ये फाउंडेशन काय असतं तर टर्म इन्शुरन्स, जे आपण मगाशी डिस्कस केलं. कारण काय आहे की मी काहीही केलं, जर मी माझी फायनान्शियल लायबिलिटी कवर नाही केली आहेत, ऑल माय प्लॅनिंग्स विल गो फॉर अ टॉस. म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे टर्म इन्शुरन्स असणं जरुरी आहे. नंतर आले 4 भिंती. 4 भिंती म्हणजे कुठल्या असतात? 4 भिंत म्हणजे पहिली भिंत असते ती हेल्थ इन्शुरन्स. अगेन हल्लीचा जो मेडिकल कॉस्ट आहे, आपण किती म्हटलं, आपण फायनान्शियल फिटनेस म्हणा, मेंटल फिटनेस म्हणा, फिजिकल फिटनेस म्हणा, सगळं आपण करतो, पण एंड ऑफ द डे आपल्या पेरेंट्सपेक्षा आपली हेल्थ थोडीशी कमीच आहे. म्हटल्यावर हेल्थ इन्शुरन्स हे खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. नवीन आजार येतात, माहितीच नसलेली नावं आहेत. हेल्थ इन्शुरन्स, कारण एकदा तुम्ही कितीही इन्व्हेस्टमेंट केली असेल, करोडोंची केली असेल, टर्म इन्शुरन्स पण घेतला असेल. टर्म इन्शुरन्स कधी पिक्चरमध्ये येतो इन केस ऑफ डेथ. पण आज मी हॉस्पिटलाइज झाली आणि मला करोडचं बिल आलं, ऑल युअर इन्व्हेस्टमेंट्स हॅव गॉन फॉर अ टॉस. सो हेल्थ इन्शुरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो पहिली भिंत झाली. दुसरी आली चाइल्ड एज्युकेशन. अगेन हॅविंग चिल्ड्रन इज व्हेरी कॉस्टली टुडे, त्यामुळे चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग करणं जरुरी आहे. इकडे एखादा प्रश्न जे माझे ऑडियन्स आहेत ते हेही म्हणतील की नाही हल्लीचं डिंक इज अ व्हेरी फेवरेटिंग ना, डबल इन्कम नो किड्स. मुलं नाही तर मग मला चाइल्ड एज्युकेशन करायची गरज काय आहे?
पण ज्यांच्याकडे मुलं नाहीत ना त्यांच्याकडे पेट्स असतात. हॅव्हिंग पेट्स इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट, इक्वली एक्सपेन्सिव्ह. सो आय वुड, आणि पेट्स फॉर पीपल आर लाईक their चिल्ड्रन. So there it is not education, but again it's an expense. So child education is a very important aspect. तिसरा जो वॉल आहे तो आहे टॅक्स प्लॅनिंग. आपण कितीही इन्व्हेस्टमेंट्स सगळं प्लॅन केलं, बट इफ यू डोंट फॅक्टर द टॅक्स पार्ट, ऑल युअर बजेटिंग विल गो फॉर अ टॉस. सो युअर इन्व्हेस्टमेंट्स, युअर सेविंग्स हॅव टू बी टॅक्स एफिशियंट. त्या टॅक्स एफिशियंट कशा करायच्या हे एक इम्पॉर्टंट काम असतं. सो टॅक्स प्लॅनिंग इज वन वॉल. चौथा जो वॉल आहे तो आहे वेल्थ क्रिएशन. जसं आपण सेविंग्स करू हे करू तरी दॅट विल टेक केअर ऑफ युअर नीड्स. पण आपल्याला ज्या वॉन्ट्स हवे आहेत ना त्याच्यासाठी युअर मनी हॅज टू ग्रो. सो दॅट मनी हॅज टू ग्रो इज वेल्थ क्रिएशन. सो वेल्थ क्रिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळं आपलं झालं की जेव्हा आपले अर्निंग इयर्स आहेत, आपण यंग आहोत, आपण उमेदीत आहोत, तेव्हा हे सगळं आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि आपण बिल्डअप करू शकतो. जेव्हा आपण रिटायर होणार, सो दॅट कुड बी 40, 45, 50, 55, 60, वॉट एव्हर इज द एज, वी नीड टू हॅव द रूफ ऑन आवर हेड. की जेव्हा आपल्याला काही जास्त डोक्याला स्ट्रेस नको आहे, वी जस्ट वॉन्ट समथिंग नाईस अँड कुशन्ड. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आपलं हे रिटायरमेंट प्लॅनिंग. म्हणजे हे सगळे गोष्टी आपण कंप्लीट केल्यावर जेव्हा आम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग पण करतो, ह्या गोष्टी आम्हाला आधी बघायला लागतात. आर ऑल दीज थिंग्स टेकन केअर ऑफ? इट विल लीड टू, इट इज अ पार्ट टुवर्ड्स रिटायरमेंट प्लॅनिंग. रिटायरमेंट प्लॅनिंग नुसतं असा एक इंडिपेंडंट सब्जेक्ट नाही आहे. ह्या बाकीच्या गोष्टी झाल्याशिवाय हे पुढचं होऊच नाही शकणार आहे. इट्स अ पार्ट, दीज आर पार्ट्स ऑफ युअर रिटायरमेंट प्लॅनिंग. सो वेन वी डू रिटायरमेंट प्लॅनिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात. तुम्ही कुठल्या स्टेजला आहात, तुम्हाला कुठला, अगेन स्टेजला असून पण तुमची रिस्क अपिटाईट काय आहे. आज मी म्हणेन की अनिकेत बिंदास तू स्टॉक्समध्ये घाल ना माझे पैसे, रिस्क आय एम ओके विथ द रिस्क, रिटर्न्स मिळत आहेत ना, आय एम ओके विथ द रिस्क. दुसरी एक येऊन व्यक्ती मिळेल की नाही मला रिस्क नाही घ्यायचे, मला पैसे कमी मिळाले तरी चालेल, मला रिटर्न्स कमी मिळाले तरी चालेल, बट आय डोंट वॉन्ट द रिस्क. सो वी हॅव टू लुक ॲट द क्लायंट्स पोर्टफोलिओ, रिस्क ॲपिटाईट, इन्कम, स्टेज ऑफ लाईफ, द गोल्स, आणि डू द प्लॅनिंग. सो इट्स अ व्हेरी कस्टमाइज्ड अँड अ क्युरेटेड पोर्टफोलिओ दॅट वी मॅनेज फॉर पीपल. ओके, सेम वे तुम्ही HNI आणि NRI दोन्ही क्लायंट हँडल करतात. बरोबर. तर त्याच्याबद्दल थोडं मला सांगा. HNI क्लायंट्स, अगेन HNI क्लायंट्स जेव्हा असतो सेम असतो, स्ट्रॅटेजी सगळ्यांसाठी सेम असते, पण क्युरेशन किंवा कस्टमायझेशन वेगळं असतं. कारण कसं आहे की माझ्याकडे जर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायला आहेत आणि माझ्याकडे 1 करोड आहेत आणि माझ्याकडे 10 करोड आहेत, माय स्ट्रॅटेजी विल बी डिफरंट बिकॉज आय कॅन प्ले विथ मोर मनी, मोर ऑप्शन्स. सो HNI क्लायंट्स नीड टू बी हँडल्ड इन अ डिफरंट वे, कारण त्यांचे ऑप्शन्स वेगळे असतात. त्यांना जे आम्ही ऑफर करतो ते इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज वेगळे असतात. जे आम्ही रेग्युलर क्लायंटसाठी करतो ते ऑप्शन्स वेगळे असतात. सो स्ट्रॅटेजीज रिमेन सिमिलर, बट एव्हरीथिंग इज क्युरेटेड अँड कस्टमाइज्ड. तिसरा जो आहे तो NRI सेगमेंट झाला. NRIज म्हणजे काय आहेत? NRIज म्हणजे पीपल हू आर ऑफ इंडियन ओरिजिन अँड नाव अब्रॉड. सो दे कुड बी स्टील इंडियन रेसिडेंट्स ऑर दे कुड बी फॉरेन रेसिडेंट्स. कारण हल्ली कसं झालेलं आहे, NRI पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इज ऑल्सो अ बिग थिंग. कारण इंडिया इज अ व्हेरी व्हेरी ल्युक्रेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ऑप्शन फॉर NRIs ऑर PIOs, फॉरेन रेसिडेंट्स. कारण खूपच ल्युक्रेटिव्ह आहे. कारण रिझन काय आहे? कारण इंडिया अगेन इज अ ग्रोईंग इकॉनॉमी. दो वी आर इन बॉम्बे, वी थिंक की एव्हरीथिंग इज, आपण एक डेव्हलप्ड आहोत, पण इंडिया ॲज अ होल इकॉनॉमी इज स्टील अ ग्रोईंग इकॉनॉमी. वेस्टमध्ये तुझं बघितलंस किंवा UAEमध्ये बघितलं, दे आर डेव्हलप्ड इकॉनॉमीज. इंडिया, बिकॉज इट्स अ डेव्हलपिंग इकॉनॉमी, वी आर इन टू अ लॉट ऑफ प्रोजेक्ट्स दॅट आर हॅपनिंग, ज्याच्यासाठी पैसे पाहिजेत. आपल्याला पैसे पाहिजेत, तर त्यामुळे काय, आपण जे रिटर्न्स देतो दे आर हायर. जे आता बँकमध्ये तू जर बघितलंस की आता बँकचे रेट ऑफ इंटरेस्ट कशावर डिपेंड असतात, की जी गव्हर्मेंटची जरूरत आहे, व्हॉट इज नीडेड. आता इन्फ्रा प्रोजेक्ट चालू आहेत म्हटल्यावर पीपल आर नीडिंग मनी, दॅट इज वाय द रेट ऑफ इंटरेस्ट टुडे इज अ लिटल हायर in FDs. Tomorrow, if you see in the developed countries,
like the US or the European countries, there are the FD interest is just 1% or 2%. There is also 0%. Japan does not give you interest. झिरो. There is also negative interest. They take money to keep the money because they don't need the money. आपल्याकडे अजून ती परिस्थिती नाही आहे. सो आपल्याकडे बिकॉज इट्स अ डेव्हलपिंग इकॉनॉमी, द रेट ऑफ रिटर्न्स आर मच हायर इन ॲज कम्पेअर्ड ग्लोबली. परत आर पॉप्युलेशन इज अन ॲडव्हान्टेज, कारण तेवढं असल्याने कन्झ्युमरिझम जास्त आहे. त्यामुळे आपलं जे सेन्सेक्स आहे, आपलं जे मार्केट आहे, इट इज ऑलवेज इट्स सोरिंग. सो इट बिकम्स अ व्हेरी ल्युक्रेटिव्ह ऑपॉर्च्युनिटी. देर आर लॉट ऑफ रियालिटी प्रोजेक्ट्स गोईंग ऑन. रिअल्टी आहे, गोल्ड आहे, स्टॉक्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत. इंडियामध्ये खूप ल्युक्रेटिव्ह आहे. सो NRIs वॉन्ट टू इन्व्हेस्ट हिअर. दॅट इज वन रिझन, बिकॉज इट इज व्हेरी ल्युक्रेटिव्ह. सेकंड, टॅक्स एफिशियन्सी आहे फॉर देम. इट्स बेटर इन टर्म्स ऑफ टॅक्स देन देअर ओन कंट्रीज. देन तिसरा आहे इमोशनल कनेक्ट आहे. सी एंड ऑफ द डे इंडियन्स कुठेही गेले तरी इंडियन्सच आहेत. त्यांना नेहमीच इकडे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायचीच असते. प्रॉपर्टीमध्ये करा, पेरेंट्स आर देअर, फॅमिली इज देअर. मेनी पीपल वॉन्ट टू कम बॅक. बाहेर गेलेले आहेत कारण कमवण्यासाठी गेले आहेत, पण पुढे त्यांना रिटायरमेंट लाईफ त्यांना इकडेच करायची असते. सो इकडे इन्व्हेस्टमेंट्स करणं त्यांच्यासाठी इट इज ॲडवायजेबल ऑल्सो. सो ह्या बऱ्याच कारणासाठी NRIs वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन इंडिया. नाव इट इज बिकम व्हेरी इझी ऑल्सो बिकॉज एव्हरीथिंग इज ऑनलाईन. आधीसारखं ते फॉर्म भरणं, करणं, कुरिअर करा, हे काही नाही. सगळं ऑनलाईन होत असल्यामुळे इट इज इवन इझियर फॉर देम टू इन्व्हेस्ट. यू डोंट नीड टू बी हिअर. आपण ऑनलाईन कन्सल्टेशन्स करतो, ऑनलाईन सगळं पेपरवर्क करून घेतो. इन्व्हेस्टमेंट्स हॅपन हिअर. सो वी डू अ लॉट ऑफ NRI पोर्टफोलिओ मॅनेजमेंट फॉर आर क्लायंट्स. ओके. म्युच्युअल फंडबद्दल थोडं काय सांगू शकाल? हां, म्युच्युअल फंड इज द हॉटेस्ट टॉपिक ऑफ टुडे. कारण कसं आहे माहिती आहे की इट्स अ मिडवे थिंग. आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कसं आहे की डेट आहे ते सोपं आहे, त्याच्यामध्ये काही जास्त आपल्याला विचारच नाही करावा लागत. पण त्याच्यात रिटर्न्स पण तसेच आहेत. ओके टाईप्स रिटर्न्स आहेत. दुसऱ्या एक्स्ट्रीमला आहे की जर तो एक्स्ट्रीम बघितला तर आहेत स्टॉक्स. फॅन्टॅस्टिक रिटर्न्स. पण त्याच्यासाठी सगळ्यांचीच ती कुवत नाही आहे, अंडरस्टँडिंग नाही आहे. इट इज अ व्हेरी इंट्रिकेट सब्जेक्ट. आणि ते कसं आहे ना की दॅट इज व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड. जर मी स्टॉक्समध्ये किंवा शेअर्समध्ये जेव्हा पैसे घालते तेव्हा काय होतं, आय एम डिपेंडेंट ऑन वन कंपनी. सी फॉर एक्झाम्पल जसं अदानीचं हिडनबर्गच्या वेळेला झालेलं. इफ माय इन्व्हेस्टमेंट वॉज इन टू अदानी स्टॉक्स, इट वॉज डुईंग रिअली वेल. पण हिडनबर्गचं झालं, ते जेव्हा सगळं बाहेर आलं तेव्हा द स्टॉक्स प्लमेटेड. सो ज्याची तेवढी अंडरस्टँडिंग नाही आहे किंवा कपॅसिटी नाही आहे, त्याच्यासाठी हा प्रॉब्लेम आहे ना. स्टॉक्स पडले तर त्याच्यासाठी एक वेगळा माइंडसेट लागतो. स्टॉक्स प्युअर अँड प्युअरली इन्व्हेस्टिंग इन स्टॉक्ससाठी. ह्या दोघांचा जर अगदी सुवर्ण मध्यबिंदू जर बघितला तर आहे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्समध्ये काय होतं की आपल्याला जो स्टॉक्सचा बेनिफिट आहे तोही मिळतो, पण आपली जी रिस्क आहे ती आपली डायव्हर्सिफाय झालेली असते. म्युच्युअल फंड बेसिकली काय असतं की इट इज अ बास्केट ऑफ स्टॉक्स. म्हणजे एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये 20 ते 40 वेगळे स्टॉक्स असतात. ते आपल्यासाठी एक फंड मॅनेजर जो आहे तो मॅनेज करतो की आज कुठला स्टॉक घ्यायचा, उद्या कुठला विकायचा. आपल्याला डोक्याला तो ताप नाही आहे. म्युच्युअल फंड इज अ बास्केट. जे आपण म्युच्युअल फंडमध्ये टाकले, वी आर गेटिंग द बेनिफिट ऑफ द रिटर्न्स ऑफ द स्टॉक मार्केट अँड वी आर ऑल्सो सॉर्ट ऑफ प्रोटेक्टेड अगेन्स्ट द डाऊनफॉल्स ऑफ द स्टॉक मार्केट. म्हणजे एखादा स्टॉक मला जर 20% रिटर्न द्यायचं असेल तर म्युच्युअल फंड मे बी मला 15% देईल, पण ॲटलिस्ट आय एम सेफ. ते ॲव्हरेज आउट करतं. ॲव्हरेज आउट होतं. ॲव्हरेज आउट इज डिफरंट. ह्याच्यामध्ये काय होतं की युअर रिस्क इज मिटिगेटेड, कारण इट इज लेव्हरेज्ड. बेसिकली लेव्हरेजिंग होतं, कारण आपल्याला एका स्टॉकवर आपण डिपेंडेंट नाही आहोत. मल्टिपल स्टॉक्स आहेत अँड देर समबडी हू इज मॅनेजिंग इट फॉर अस. इट इज नॉट पॅसिव्ह. सो बऱ्याच वेल्थ मॅनेजमेंट कंपनीज आहेत. ओके. पण तुमची जी फिनफिट कंपनी आहे त्याच्याकडूनच आपल्या ऑडियन्सने किंवा आपण का सर्व्हिस घ्यावी? ओके, ह्याच्यासाठी काही कारणं आहेत. एक म्हणजे एक्सपिरियन्स आहे.
एक्सपिरियन्स म्हणाल तर लाईक यू सेड बाकी कंपनीज पण एक्सपिरियन्स आहे. अगेन वायर्स वी गिव अ व्हेरी कस्टमाइज्ड अँड डिटेल्ड ॲनालिसिस ऑफ युअर सिच्युएशन आणि आम्ही वन ऑन वन कन्सल्टेशन्स करतो. म्हणजे आज जर तू माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट केली, पुढच्या वर्षी पण मीच असणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी पण मीच असणार आहे, त्याच्यावर पुढच्या वर्षी पण मीच असणार आहे. जरी माझा स्टाफ असेल किंवा कोणी असेल तरी तुझ्याशी कन्सल्टेशन जे होणार आहे इट विल बी मी. सी व्हॉट हॅपन्स इज वेन इट इज अ बिगर कंपनी देर आर लॉट ऑफ एम्प्लॉईज. when there is a lot of employees, see here when we are curating your portfolio for you, आज तू माझ्याकडे डिस्कस केलंस, उद्या दुसरं कोणीतरी आलं, आपल्याला काय परत सुरुवातीपासून सुरुवात करावी लागते. कारण प्रत्येकाचं कसं आहे ना की हे मॅथ्स नाही आहे. प्रत्येक वेळेला 2+2 4च नाही होणार आहे, कधी कधी 2+2 5 पण होतो. तो जसा क्लायंटवर डिपेंडंट आहे ना तसा ॲडवायझरवर पण डिपेंडंट असतो. माझी स्वतःची रिस्क ॲपिटाईट किंवा अंडरस्टँडिंग काय आहे त्याच्यावर पण डिपेंड करेल की तुझे पुढचे रिटर्न्स किती तुला मिळणार आहे. आमच्या ह्याच्यामध्ये काय आहे, वी गिव्ह अ व्हेरी पर्सनलाइज्ड अँड अ कस्टमाइज्ड रिलेशन विथ द क्लायंट. सो आय विल बी डीलिंग विथ यू एव्हरी टाईम. सो आय नो युअर हिस्ट्री. मला माहिती आहे की तुला काय पाहिजे, आपले गोल्स काय आहेत, डे 1पासून जे आम्ही नोट डाऊन केले असेल ते सगळे रेकॉर्ड्स असतात. सो इवन आफ्टर 5 years वेन वी कम वी नो की बाबा आपण स्टार्ट केलेलं ह्या कारणासाठी. सो जो वन ऑन वन पर्सनल जो टच आहे ना दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ह्या फील्डमध्ये. कारण आपण लाँग टर्म बघतो आहे, आपण 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी रिलेशन्स नाही आहेत आपले. दीज आर रिलेशन इज गोन बी फॉर अ लाँग टर्म. तर माझे जे 21 वर्षापूर्वीचे क्लायंट्स आहेत आजही क्लायंट्स आहेत. आय विल स्टील डील विथ देम. बॅकएंडचं काम बाकी कोणी करू शकतं, पण जे कन्सल्टेशन आहे किंवा ती स्ट्रॅटेजी डेव्हलप करायचं काम आहे is we will be doing on a one-on-one basis. So it is very and we look at a holistic view की आज तुझी इन्व्हेस्टमेंट कुठे आहे. समजा तू माझ्या असं नाही आहे ना की हल्ली कितीही कोणाचाही पर्सनल असेल तरी 4 ठिकाणी इन्व्हेस्टमेंट असते. लेट इट बी, नॉट अ प्रॉब्लेम. बट आय विल टेक दोज डिटेल्स फ्रॉम यू, विल अंडरस्टँड व्हॉट इज युअर पॅटर्न ऑफ इन्व्हेस्टिंग, वेअर इट इज इन्व्हेस्टेड अँड टेक एव्हरीथिंग इन टू कन्सिडरेशन अँड गिव्ह यू द स्ट्रॅटेजी. इट विल नॉट बी लिमिटेड टू ओनली बाय बिकॉज सी I don't work with only one life insurance company. I don't work with only one mutual fund agency. I work with all the life insurance companies that are there in the market. I work with all the mutual fund AMCs that are there in the market. म्हटल्यावर माझ्याकडे असंच नाहीच आहे की तुला माझ्याकडे ही कंपनी आहे म्हणून तुला तो प्रोडक्ट घ्यायचा आहे. आय कॅन डिझाईन द प्रोडक्ट ॲज पर युअर रिक्वायरमेंट बिकॉज माय असोसिएशन इज देअर एव्हरीवेअर. सो वी डिझाईन द प्लॅन ऑन अ होलिस्टिक बेसिस की तुमचे ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट्स किती आहेत, तुमचे गोल्स काय आहेत, तुम्हाला काय. कधी कधी कसं की तू म्हणणार की नाही थोडंसं ना मला स्वतःहूनच इन्व्हेस्ट करायचं आहे. आय विल से फाईन, नॉट अ प्रॉब्लेम. हे सजेशन तू तिकडे कर, बाकी हा पोर्टफोलिओ एवढा पार्ट मी मॅनेज करेन. सो वी गिव्ह यू द फ्रीडम ऑफ इवन इन्व्हेस्टिंग फ्रॉम युअर ओन वे. तिकडे पण आम्ही गायडन्स देतो. तिसरं आहे की आम्ही जसं म्हटलं तसं वी इवन मेंटॉर. सो वी हॅव अ लॉट ऑफ क्लायंट्स की ज्यांनी सुरुवात केली आहे आमच्यापासून, बट टुडे दे वॉन्ट टू डू इट ऑन देअर ओन. वी आर ऑल फॉर द ग्रोथ. सो दॅट ऑप्शन इज ऑल्सो देअर. ओके. तुमचा गेल्या 21 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामध्ये एक असा कोणतरी क्लायंट त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला लक्षात राहिला असेल असं काही तुम्ही सांगू शकाल? असे बरेचसे क्लायंट्स आहेत. ओके. बरेचसे क्लायंट्स आहेत. म्हणजे एका पर्टिक्युलर क्लायंटचं जर मी सांगितलं, ही वॉज अ रेफरन्स क्लायंट. म्हणजे 21 म्हणजे माझा जो पहिला क्लायंट आहे त्याचा तो रेफरन्स होता, मित्रच होता. 3rd फ्लोअरवर एकाचं ऑफिस, एकाचा 2nd फ्लोअर. मी त्याला पेस्टर केला, अरे म्हटलं मला रेफरन्सेस दे. शेवटी तो मला चल आपण जाऊया त्याच्या ऑफिसमध्ये. आम्ही गेलो आणि बाय चान्स इट वॉज जस्ट कोइन्सिडन्स दिस क्लायंट वॉन्टेड टू इन्व्हेस्ट इन कॅश. आता कॅश कोणीच एक्सेप्ट करत नाही, बट दॅट वॉज अ पॉईंट वेन कॅश वॉज एन ऑप्शन. So since it just happened, I went, he wanted to invest, cash was available, I had an option of the cash, investment happened. Investment झाली, त्याच्यानंतर he just remained a client. म्हणजे त्या फक्त इन्व्हेस्टमेंटचे जे प्रीमियम्स तो फक्त भरायचा तेवढंच होतं. 8 वर्ष मी त्या क्लायंटला फॉलोअप करत होते की फॉर इन्व्हेस्टमेंट म्हणजे सटली.
to send him some inputs or send him some strategies. कधीच नाही. शेवटी 8 वर्षांनी झालं परत he invested in mutual funds with me. The earlier investment was in insurance. After 8 long years, I could crack him again and he invested in mutual funds. And now the stage is, if he gets any opportunities or if he कोणी त्याच्याकडे येऊन काही जर options दिले, he makes it a point to call. See, he may or may not invest, but he makes it a point to call me and take advice, which I feel is a very big achievement because it took me a long time to crack the client. तर असे बरेचसे आहेत. म्हणजे टुडे आय हॅव अ लॉट ऑफ क्लायंट्स हू विल come to me for advice and go by it. Also, lot of my family also today will come to me and take that advice, which I feel is also a good achievement. कारण मी जेव्हा बिझनेस सुरू केला, मी जेव्हा एजन्सी घेतली आणि सुरू केलं, आय मेड इट अ पॉईंट, आय वॉज व्हेरी क्लिअर, आय विल नॉट गो अँड आस्क माय नोन पीपल टू इन्व्हेस्ट. कारण मी खूप नवीन होते. तर ना माझ्या फ्रेंड्सना किंवा रिलेटिव्सना, नॉट फॉर एनिथिंग एल्स, म्हणजे मला असं नको वाटायला की त्यांना ते ऑब्लिगेशन व्हावं की आपल्या रिलेशनमध्ये म्हणून हां घ्यावं लागेल वगैरे. आज असा स्टेज आलेला आहे की दे ऑल्सो नो माय क्रेडिबिलिटी. सो समोरून येतात तेव्हा फार छान वाटतं. नाईस. ओके, सो तुमचे फ्युचर गोल्स काय आहेत आता? फ्युचर गोल्स असे आहेत की आय एम वर्किंग राईट नाव. Though I can also say it's a sort of a partial retirement. So in the next few years my aim, see basically हे जे मी घेतलं आहे, सुरू केलेलं आहे, it is more about not only for my own earning but also to educate people around me about what investments are, how they can grow their investments. तर फ्युचर गोल हाच आहे की जेवढं पॉसिबल आहे, जेवढ्या लोकांना पॉसिबल आहे ह्या फील्डमध्ये एज्युकेट करायचं. आणि आय वॉन्ट टू फोकस मोर ऑन वुमन एम्पॉवरमेंट इन टर्म्स ऑफ वुमेन बीइंग फायनान्शियली इंडिपेंडंट. सी किती आपण म्हटलं ना, आज वुमेन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कमावत आहेत, इक्वली कमावत आहेत. पण वेन इट कम्स टू इन्व्हेस्टमेंट द अवेअरनेस इज नॉट ॲज मच. इवन टुडे वुमेन विल स्टिल टेक अ लॉट ऑफ ॲडवाइस फ्रॉम their family members when it comes to investment. The confidence is not there. So my goal is to educate and empower women to take their own decisions when it comes to financial strategies. I'm not saying की advice घेऊ नये, घ्यायचीच आहे, आम्हीही घेतो, but it should not be that you are taking an advice because you are a woman. Be confident when you are doing your investments. So तो जो confidence आहे ना, तो थोडासा आपल्याकडे lacking आहे in women. So I want to empower women to take their own decisions and also introduce this at an early stage with children. जेवढ्या लवकर आपण सुरू करू ना, जसं म्हणतात तसं की इन्व्हेस्टमेंट ही जी सुरू करायची असते ना, तुमच्या पहिल्या पगारापासून. सो तो जो आहे मुलांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं ॲट अ यंगर एज, बिकॉज इट्स एंड ऑफ द डे इट इज प्रत्येकाची रिक्वायरमेंट आहे फायनान्शियल नॉलेज. तर ह्या गोष्टी, ह्या 2 माझे गोल्स आहेत ना, की ह्या 2 काय म्हणतात त्याच्यावर फोकस करून ना टू इन्क्रीज द अवेअरनेस. सो जर आपले जे ऑडियन्स बघत आहेत त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमच्यापर्यंत कसे ते रीच होऊ शकतात? जसं मी म्हटलं तसं की 1-on-1 एकदम पर्सनलाइज्ड आमचं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असल्यामुळे everybody and anybody can contact me on my phone directly, always available. My number is 9820227266 and contact me and then we can take this forward. Sure. ओके, सो आज तुम्ही आपल्या पॉडकास्टमध्ये आलात, आपल्याला खूप फायनान्सबद्दल गोष्टी सांगितल्यात. सो तुम्हाला आपल्या हा पॉडकास्ट आणि आपल्या गप्पा कशा वाटल्या? खूपच छान. म्हणजे आय वॉज जस्ट गोइंग टू टेल यू, तू विचारलं नसतं तरी मी सांगणार होते की थँक्स अनिकेत फॉर गिविंग दिस ऑपॉर्च्युनिटी. इट वॉज रिअली नाईस. कारण खूपशा अशा गप्पाच मारल्या आपण, असं काही नाही, छान गप्पा मारल्या, खूप बोलायला मिळालं ह्या फेवरेट सब्जेक्ट. बेसिकली हा सब्जेक्ट माझा फेवरेट आहे, फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट वगैरे, तर त्याच्याबद्दल बोलायला मिळालं.
तर खूपच छान वाटलं, म्हणजे आय रिअली लाईक्ड इट. नाईस. तुम्ही पण आम्हाला टाईम दिलात आणि खूप गोष्टी सांगितल्या, समजवल्यात तुम्ही. त्याच्याबद्दल खूप धन्यवाद आणि तुमचे फ्युचर गोल जे आहेत ते पूर्ण व्हावे हेच माझी मनोकामना. थँक्यू. सो थँक्यू सो मच.